आणि सचिन फ्रेंड्स चाललेत क्षेत्ररक्षण फिल्डिंगसाठी आणि अंपायर म्हणून जातात आपले दोन दिग्गज संघ एक संघ तयार झालाय तो श्री राजूभाऊ वणगे यांच्या राजूभाऊ वणगे यांच्या नेतृत्वामध्ये आणि दुसरा संघ जो आहे तो 7 स्टार जो तयार झाला काशीनाथ दळवी यांच्या तालमीमध्ये आता होणारा सामना जो असेल बॅट्समनना मी विनंती करतो कृपया आपण लवकरात लवकर जायचंय 7 स्टार या संघाला विनंती करतोय आपण आपले ओपनिंगचे फलंदाज आपल्याला पाठवायचे आहेत लवकरात लवकर मैदानात विजू मयेकर आणि दिनेश हडकर दोन नवीन ओपनिंग जोडी आपण पाहतोय दिनेश हडकर जातोय विजू मयेकर बरोबर फिल्डिंग लावलेली आहे गोलंदाजीसाठी आहे धीरज फायनलचा हा होणारा सामना दोन दिग्गज संघांमध्ये होणारा सामना विजू मयेकर आणि दिनेश हडकर ओपनिंग स्ट्रायकर एंडला आहे तो विजू मयेकर नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो दिनेश हडकर गोलंदाजीसाठी आहे तो धीरजने या संपूर्ण सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली चांगली फलंदाजी केली चांगले क्षेत्ररक्षण केलं राजू वणगे पुन्हा एकदा आपलं क्षेत्ररक्षण सजवत आहेत नवीन विजू मयेकर एक डावखुरा नावाजलेला फलंदाज आहे डावखुरा फलंदाज आहे 7 स्टारसाठी चांगली फलंदाजी करतोय संपूर्ण मयेकर कुटुंबाचं योगदान जर बघायला गेलो आपण 7 स्टारसाठी तर फार चांगलं आहे हॅलो विजू मयेकर यांचं संपूर्ण कुटुंब मला वाटतं क्रिकेटसाठी वाहून घेतलेलं कुटुंब आहे आणि ते चांगलं योगदान या 7 स्टारसाठी देत आहेत गोलंदाज आहे गोलंदाज धीरज 5 एक मिनिट प्रशांत 4 ओव्हर केला ना हॅलो एक मिनिट बाळा 4 ओव्हर 5 ओव्हर काशा दादांनी सांगितलं 4 ओव्हर राजू दादा बघा 4 ओव्हर काशा दादा 4 ओव्हरची मॅच सांगितली आहे ओके थँक्यू पाणी मोहन फ्रेंड्स आयोजित 45 वर्षावरील खेळाडूंसाठी भरवलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम सामना इथे चालू आहे ते म्हणजे
सचिन फ्रेंड्स विरुद्ध 7 स्टार. आणि धीरज गोलंदाजी मार्कवरती आहे आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा विजू मयेकर यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक आणि संघाची धावसंख्या वाढून झाली आहे ती 1. आज माझ्या बाजूला बाळा मयेकर बसलेले आहेत. बाळा, गेले काही महिने मी बघतो असं तुला बसलेलं बघत नाही. मी अंतिम सामन्यामध्ये खेळताना बघायचो, पण आज आपला संघ इथे पराभूत झाला आहे. हरकत नाही, क्रिकेट आहे, हार जीत तर होतच राहते. एक धाव घोषित केलेली आहे आणि संघाची धावसंख्या वाढून झाली आहे ती म्हणजे 2 धावा झालेल्या आहेत. आज भरपूर मला वाटतं वर्षानंतर सचिन फ्रेंड्सचा संघ इथे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करताना पाहिला आहे. काल माझा एक प्रश्न होता बाळा, जेव्हा मी दीपकला विचारलं होतं, इथे ग्राउंडवरती आलो होतो आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये मला वाटतं 1 धाव दिलेली आहे. तर बाळा, काल मी दीपकला विचारलं, मी म्हटलं उद्या डीकेची मॅच आहे ना? तो म्हणाला हां पहिली मॅच आहे. मी म्हटलं राजू बरोबर आहे ना? तो बोलला नाही नाही राजू बरोबर नाही आहे. म्हणून मी मॅच बघायला आलो नाही ती सकाळी. मी म्हटलं नंतर येऊ, कारण की क्रिकेटमध्ये घमासान असणं पण खूप गरजेचं असतं बाळा. आणि संघाची धावसंख्या वाढून झाली आहे ती म्हणजे 3 धावा झाल्या आहेत 4 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 4. आणि एक मी या षटकानंतर एक अनाउन्समेंट करणार आहे, त्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मी लाईव्ह मध्ये बघत होतो, गोटे यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि खरंच ते खूप मनाला लागणारी गोष्ट होती, कारण सर्वांमध्ये तो हसरा खेळला आणि एक उत्कृष्ट खेळाडू होता किरण पुजारे. आणि दत्ता 11च्या कमिटीने माझ्याशी आता संपर्क साधला होता आणि त्यांनी एक इच्छा जागृत केली आहे इकडे की किरण पुजारे, दत्ता 11 पुरस्कृत स्वर्गीय किरण पुजारे यांच्या स्मरणार्थ इथे भव्य दिव्य क्रिकेटचे सामने ते लोक आयोजित करण्यात येणार आहे येत्या काही महिन्यातच. आणि नक्कीच पूर्ण कॉलनी सुद्धा त्यांना सपोर्ट करेल. तर 45 वर्षावरतील हे सामने असतील याची दक्षता घ्यायची आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्येच दत्ता 11 पुरस्कृत स्वर्गीय किरण पुजारे यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य क्रिकेटचे आयोजन होणार आहे येत्या काही महिन्यातच आणि लवकरच तुम्हाला त्याची तारीख सुद्धा कळवली जाईल. धन्यवाद. हॅलो हॅलो बाळा मिरके, दीपक मिरके कुठे असाल तिथे लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. दीपक कुठे असतील तिथून लवकरात लवकर ये, कारण आपल्याला खेरवाडीचा अधिकारी वर्ग जो आपल्याकडे आला आहे, पोलीस अधिकारी वर्ग, त्यांना लवकरात लवकर फ्री करायचं आहे. कुठे असतील तर लवकरात लवकर मैदानाजवळ ये. अंतिम सामना चालू आहे, त्याच्या आधी त्यांना लवकरात लवकर फ्री करायचं आहे. प्रशांत ये ना मग.
विनंती करतो प्रशांत गडदे संघाचे कर्णधार मोहन फ्रेंड्स यांना विनंती करतो की कृपया आपण लवकरात लवकर या आणि आपले ट्रॉफीज आपण स्वीकारायचे आहेत. एक एक सर्व अधिकाऱ्यांनी कृपया एकेकाने वरती यायचे. मी विनंती करतो सर्व अधिकारी वर्गाला खेरवाडी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी वर्ग कृपया आपण एकेकाने यायचे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचे. सर्व अधिकारी वर्गाने मी विनंती करतो आपण आलाय मॅच बॉल आलाय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तिवारी सर, थँक्यू सर, आपण आलात, अभिनंदन सर. प्रमोद सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सर. आपला संपूर्ण अधिकारी वर्ग जो 11च्या 11 आमच्या समोर खेळला त्या संपूर्ण संघाने पूर्ण वरती यायचे आणि आपापली ट्रॉफी स्वीकारायची. मी विनंती करतो आपण कृपया सगळ्यांनी एक एक करून यायचे. कृपया सर्वांनी एकेकाने वरती यायचे. सर आपण सगळ्यांनी एकेकाने वरती या प्लीज. मी विनंती करतो सर आपण एक चांगला असा खेळ प्रदर्शनीय सामन्यामध्ये खेळलात आणि आम्हाला सगळ्यांना त्या सामना बघण्यासाठी खेळण्यासाठी जी मजा आणली त्यासाठी आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत. अंतिम सामना चालू आहे. विजय मयेकर यांनी खेचलेला हा एक उत्तुंग असा फटका परत बाणगे पोचतोय. धावसंख्या पोहोचते आहे ती 9. एकूण धावसंख्या झाली आहे 9. संघाचा एक चांगला आघाडीचा फलंदाज विजू मयेकर बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय तो जॅकी. हा एक सुद्धा चांगला फलंदाजी करतो. लेफ्ट हँड बॅट्समन जॅकी आपल्या प्रदर्शनी होती ना, ठीक आहे, प्रदर्शनला नाही. मुख्य या आयोजक आणि खेरवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग यांच्यामध्ये झाल्या सामन्यामध्ये विजयी ठरलेल्या संघाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खेरवाडी पोलीस अधिकारी संघाने नंतर पुन्हा एकदा यायचे आणि आपली मोठी ट्रॉफी आमच्या मुख्य बक्षीस समारंभ कार्यक्रमामध्ये यायचे. चांगला खेळ ते काढलंय का नाही ना बाकी एक सगळं झालं सगळं झालं त्यातले ती काढली श्री तिवारी सर यांना विनंती करतो कृपया आपण वरती यायचंय. आपला एक मिनिट वैभव सर ना वैभव सर यांना विनंती करतो कृपया आपण वर यायचंय. आपला सामन्याचे मानकरी आपण आहात त्यासाठी आपल्याला ही ट्रॉफी सॉक्स सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्यांचं अभिनंदन करायचंय.
जॅकी बाद झालाय. नवीन फलंदाज आहे संजय. एकूण धावसंख्या जी झाली आहे संघाची ती झाली 9 आणि 3 गडी बाद. नवीन गोलंदाज आहे अमोल भोईर. नवीन फलंदाज संजय आलेला आहे आणि नवीन गोलंदाज आहे अमोल भोईर. चांगली फलंदाजी करत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 10 आणि तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या अपेक्षित होती त्या अपेक्षेप्रमाणे धावसंख्येचा वेग वाढत नाहीये फलंदाजीसाठी. अजूनही बबन सावंत यांच्याकडून फार मोठी अपेक्षा संघाला आणि संपूर्ण इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना. मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा मारलेला फटका, चांगला फटका मारला आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे आणि केवळ एक धाव. अमोल यांचा सामना करतोय बबनच्या फलंदाजीमध्ये विविधता आहे. जर त्याने एका दुसरा फटका मोठ्याने मारला, जोरात मारला, तर त्या फटक्याचं रूपांतर तो करू शकतो आणि जर त्या फटक्याचं रूपांतर 6 मध्ये किंवा 4 मध्ये झालं तर नक्की स्कोर वाढेल. तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडू झालेले आहेत. सगळ्यात सुंदर असा झेल आज सकाळपासूनचा सगळ्यात सुंदर झेल जो पकडला तो परत बनगे आणि चांगला झेल पकडला आणि गडी बाद झाला बबनच्या स्वरूपात. गडी बाद झाला संघाचा एक चांगला हुक एकटा आणि बबन बाद झाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं पराग बनगे यांनी. खरंच आपल्या वयाच्या मानाने त्याने जे क्षेत्ररक्षण आता केलंय त्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी पकडलेला झेड हा कौतुकास्पद आहे आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं सर्व उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या परागसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. खूप चांगली फिल्डिंग त्यांनी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगला गोलंदाजी करतोय अमोल आणि बंड्या बॅटिंगसाठी जात आहेत. ते बंड्या केवळ 11 धावा झाल्यात. तिसरी ओव्हर चालू आहे आणि केवळ 11 धावा झाल्यात. आम्हाला अपेक्षित होतं की जास्त धावा होतील आणि जास्त धावा होऊन काहीतरी सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा आहे. अजूनही असं वाटतंय की सामन्यामध्ये काहीतरी रंगत निर्माण होईल पण गडी हे बाद झाले, ते महत्वाचे गडी बाद झालेत आणि त्या गडी बाद झाल्यामुळे सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली आहे आणि लो स्कोरिंग मॅच होईल का असं चित्र निर्माण झालंय. चांगली गोलंदाजी केली आहे अमोल भोईर यांनी. धीरज भोईर, अमोल भोईर या दोन्ही बंधूंनी चांगली गोलंदाजी केली. राजू बनगे यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि बंड्या सावंत चांगल्या फलंदाजीच्या मोडमध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात आणि हा दुसरी धाव यशस्वी झाली आहे त्यांची. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 13. एकूण धावसंख्या 13 संघाची धावसंख्या पोहोचते 13. बंड्या यांनी चांगला प्रयत्न केला, 2 रनसाठी फटका मारला आणि धावसंख्या जी झाली आहे ती 13. अजूनही एक षटक बाकी आहे. पुन्हा एकदा तसाच फटका मारायचा प्रयत्न केला आणि 1 धाव घेतली. धावसंख्या पोहोचते ती 14 वर आणि हे षटक संपलंय आणि पुढचं आणि शेवटचं षटक आहे ते घेऊन येत आहेत सचिन फ्रेंडसाठी पराग बनगे.
सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, थोड्या वेळानंतर सामन्याचा पारितोषिक वितरण समारंभ आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपले प्रमुख पाहुणे म्हणून कुणालबाई सरमळकर, विभाग प्रमुख शिवसेना यांचं आगमन होणार आहे. त्यासाठी आपल्याला त्यांची आसन व्यवस्थापन करायची आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पाठी बसायचं आहे आणि त्यांना पुढे बसायचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडंसं पुढे बसण्याची व्यवस्था करायची आहे. अजून वेळ आहे, येतील तेव्हा. पराग बनगे गोलंदाजीसाठी चौथं स्वतःचं वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय पराग बनगे. चांगली गोलंदाजी केली याच्या आधीच्या मॅचमध्ये त्यांनी. डिक्लेअर झोनमध्ये मारलेला फटका, केवळ एक धाव, धावसंख्या पोहोचते ती 14. लो स्कोरिंग मॅच. पण पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर पराग स्लो ॲक्शन एंडमध्ये टाकतोय आणि बंड्या डिक्लेअर झोनमध्ये मारतोय. केवळ एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती 15. फक्त 15 धावा झाल्यात. फायनलचा अंतिम फेरीचा सामना आहे आणि धावसंख्या फक्त पोहोचले ती 15. या धावसंख्येवरती आणि अपेक्षा आहे अजूनही कोणते तरी मोठे शॉट लागतील आणि धावा वाढतील. बंड्या प्रयत्न करतोय पण केवळ एक धाव. पुन्हा एकदा चेंडू गेलाय तो गोशांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोनमध्ये पराग वणगे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सामना करेल तो बंड्या. पराग वणगे पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, शांतपणे आणि संयमी गोलंदाजी करतोय. शांत संयमी गोलंदाजी करतोय तो पराग वणगे आणि केवळ 3 धावा मिळाल्यात. हा डॉट चेंडू. बंड्याने परत एकदा प्रयत्न केला, केवळ एक धाव. पुन्हा एकदा प्रयत्न करतात दुसऱ्या धावेसाठी आणि नक्की दुसरी धाव घेतील. हो, दुसरी धाव घेतली आहे आणि फलंदाज बाद होतोय. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. टार्गेट आहे ते 20 रनचं. सचिन फ्रेंड्सला केवळ 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. त्या 20 कंपल्सरी चेस असेल. 20 धावा टार्गेट आहे ते 20 धावांचे. 19 धावा केल्या त्या 7 स्टार सारख्या बलाढ्य संघाने आणि त्यांना केवळ 20 धावांचं त्यांनी आव्हान निर्माण केलंय ते सचिन फ्रेंड्ससाठी. सचिन फ्रेंडचे फलंदाज आता काय करतायत आपल्याला थोड्या वेळातच दिसेल. चांगली गोलंदाजी केली पराग वणगे यांनी. चांगली फिल्डिंग केली, चांगली गोलंदाजी केली आणि चांगल्या विकेट काढल्या. वेल बोल्ड. खूप चांगली गोलंदाजी केली आहे सचिन फ्रेंड्स.
चांगली गोलंदाजी केली आणि थोडंसं गचाळ असं यष्टीरक्षण, कारण कमी स्कोर वाचवायचा आहे आणि एक एक रन वाचवणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये एक एक्स्ट्रा धाव गेली आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचली ती 4वर. चांगली गोलंदाजी केली होती विजय यांनी, पण थोडंसं यष्टीरक्षणामध्ये प्रॉब्लेम झाला आणि एक धाव एक्स्ट्रा गेली बाईच्या स्वरूपात. विजय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर. हो, सुंदर गोलंदाजी करतात, चांगला टप्पा पकडलाय त्यांनी आणि त्या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत विजय सकपाळ. खूप चांगली गोलंदाजी करतायत, त्यांचा टप्पा अचूक आहे आणि अचूक टप्प्यावरती ते बरेच वर्ष गोलंदाजी करतायत. केवळ 4 धावा अजून झाल्यात, त्यांनी 4च धावा दिल्यात. चांगला प्रयत्न त्यांनी केलाय, लढतीमध्ये रंगत निर्माण केली आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि हा अवांतर पंच आपले अंपायर जे आहेत श्री धीरज सर यांनी घोषित केलेला वाईट चेंडू आणि धावसंख्या पोहोचते ती 5. एकूण धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा विजय सकपाळ आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करतो शैलेश गोट्या. चांगला फटका खेळला ऑन साईडच्या दिशेने आणि दिनेश एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगली क्षेत्ररक्षण करतो. केवळ एक धाव दिली आणि धावसंख्या पोहोचली ती 6. 5 चेंडू झालेत, धावसंख्या पोहोचली ती 6वर. धीरज पुन्हा एकदा स्ट्राईक घेतोय आणि स्ट्रायकर एंडला जो आहे तो धीरज. विजय चांगली गोलंदाजी केली विजयनी, चांगला चेंडू हाताळला. अपील चांगली केली पण थोडंसं यश नाही आलंय. 6 चेंडू 6 धाव्या झालेल्या आहेत, अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. सामन्यामध्ये रंगत नक्कीच होईल, कारण अजूनही चांगले गोलंदाज, दिग्गज गोलंदाज जर बघायला गेलो आपण तर काशादादा अजून बाकी आहे. शेलटकर चांगली गोलंदाजी करू शकतात, ते सुद्धा बाकी आहेत. डिस्कशन चालू आहे आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते अनुभवी गोलंदाज, संघाचे कर्णधार काशादादा दळवी. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणतात आणि काशीनाथ दळवी यांच्याकडून सर्व क्रीडा रसिकांना अपेक्षा आहे की ते काहीतरी नक्कीच चमत्कार करतील आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करतील. या संपूर्ण सामन्याचं प्रक्षेपण ज्यांनी केलं त्या यूट्यूब चॅनल स्कोरर आदित्य आणि इथे उपस्थित असलेले सगळे क्रीडा रसिक, क्रीडाप्रेमी आणि सर्व संघ यांचे आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आम्हाला मदत करणारे आमचे BKCचे कार्यकर्ते श्री शैलेश ओवळ, श्री बबन कदम, श्री विनायक जाधवजी, श्री ललित देसाई, संदीप कदम, बाबू मोरे, निखिल मोरे, चिन्मय कदम, श्री गोट्या, या सर्वांनी आम्हाला जी मदत केली त्यासाठी आम्ही मन फ्रेंड्स तर्फे सर्वांचे पुन्हा एकदा आभार प्रकट करतो. काशादादा दळवी आपल्या गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट हँड गोलंदाज काशीनाथ दळवी गोलंदाजी करत आहेत. गोट्याला आणि डिक्लेअर झोनमध्ये एक धावसंख्या पोहोचली आहे ती 7. धावसंख्या पोहोचते ती 7वर. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डॉट चेंडू, आपल्या अनुभवाची कस, सुंदर चेंडू टाकला. यष्टीरक्षण पण चांगलं झालं. गोट्या बीट होतोय आणि चेंडू निर्धाव जातोय. चेंडू निर्धाव गेल्यामुळे पोहोचतोय तो धावसंख्या सीमित. पुन्हा एकदा तशाच टप्प्यात चेंडू, पण गोट्या चांगली फलंदाजी करतो, चांगला फलंदाज आहे, त्याने अभ्यास केला. पुन्हा एकदा चेंडू मारला. काशादादा
आपल्या गोलंदाजी एंडवरती पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत धीरज यानं. सचिन फ्रेंड्स एक चांगला संघ, 7 स्टार हा पण एक चांगला अव्वल दर्जाचा संघ जो गोलंदाजी करतोय सध्या. सुंदर फटका मारला ऑफसाईडच्या दिशेने, शेलटकर फिल्डिंग करतोय आणि दुसऱ्या धावासाठी गोट्या धावत आलाय, प्रयत्न पूर्ण केला आणि 2 धावा काढलेल्या आहेत. धीरजच्या फटक्याला साथ दिली गोट्याने. रनिंग बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहेत, अजूनही गोट्या फिट आहेत, चांगला धावतोय, धावसंख्या नेऊन ठेवतोय ती 10 वर. केवळ 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 10 धावा हव्यात आणि 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंतिम सामना चालू आहे 7 स्टार आणि सचिन फ्रेंड्स मध्ये. सचिन फ्रेंड्स खूप वर्षानंतर फायनलचा सामना खेळतोय. अंतिम सामन्यामध्ये बरेच वर्षानंतर आलेला हा चांगला सुंदर फटका मारलाय, गॅप मध्ये मारलेला आहे आणि गेलेला आहे चौकार, सीमारेषा पार चौकार. धावसंख्या पोहोचली आहे ती 14 धावांवर. सुंदर धीरजने चांगली फलंदाजी केली. शेवट पहिल्यापासून तो अजूनही मैदानावर टिकून आहे आणि चांगल्या सामन्यामध्ये रूपांतर, चांगल्या धावेंचं रूपांतर करतोय, विजयाजवळ नेतोय संघाला. अजूनही केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. बरेच चेंडू अजून शिल्लक आहेत, त्या मानाने 13 चेंडू आणि 6 धावा, 13 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सचिन फ्रेंड्स आणि 7 स्टार यांच्यामध्ये चालू असलेला अंतिम फेरीचा सामना. थँक्यू डीजे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान जर आपण बघायला गेलो तर धीरज गोट्या यांनी चांगली फलंदाजी केली, धीरजने चांगली गोलंदाजी सुद्धा केली, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलं. आपण पाहतोय दिनेश धावत गेलाय, विजू धावत येतोय, दिनेश चांगली फिल्डिंग करतोय, तरी सुद्धा धीरज यांनी 2 धावा कुठलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचली आहे ती शेवटचे फक्त 4 रन्सची आवश्यकता आहे. शेवटच्या सामन्यामध्ये औपचारिकता दिसते मला. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विदाऊट लॉस खेळते ती सचिन फ्रेंड्स. सुंदर अशी आखणी राजूदादा बनगे यांनी केली आणि चांगलं एक्झिक्युशन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या या एक्झिक्युशनमुळे मला वाटतं या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाई त्यांच्या संघाने केली नाही आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय तो नो लॉस, बिनबाद 16. बिनबाद 16 चांगला संघ आहे. सचिन फ्रेंड्स चांगला संघ आहे. 7 स्टार दोन्ही या दिग्गज खेळाडूंमध्ये बॅटल चालू आहे आणि या बॅटलमध्ये सध्या तरी पुढे आहेत ते सचिन फ्रेंड्स. दिनेश गोलंदाजीसाठी आलाय, दिनेश हडकर क्षेत्ररक्षण जुळवतोय आणि पुन्हा एकदा सामना करतोय तो शैलेश उर्फ गोट्या. शैलेश एक चांगला फलंदाज आहे. ओ डी झोन मध्ये गेलेला चेंडू गोट्याने प्रयत्न केला होता, दिनेश चांगला चेंडू टाकला, केवळ 1 धाव मिळाली आणि आता केवळ 3 धावा हव्यात. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हे अंतिम सामन्याचं युद्ध आणि या युद्धामध्ये आघाडीवर आहे ते सध्या तरी सचिन फ्रेंड्स. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत, केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. चांगलं असं क्रिकेट आज सकाळपासून आपण 45 वर्षावरील लोकांकडून पाहिलं. मी पुन्हा एकदा आमचे सर्व स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्व स्पॉन्सर्सचं मनापासून आभार मानतो. आमचा कर्णधार चांगला फटका मारला गोट्याने आणि पुन्हा एकदा केवळ 1 धाव घेतली. कोणत्याही प्रकारे बिनबाद मारण्याचा मला वाटतं त्यांचा प्रयत्न असेल. त्यांच्या कर्णधारांनी त्यांना दिलेली सूचना ते पूर्णपणे अंमलात आणतात आणि सामना फिनिश होईल थोड्याच वेळात अशी त्यांची प्लॅनिंग दिसते. पुन्हा एकदा धीरज शांतपणे खेळला होता पण आता थोडासा संयम त्याचा सुटला आणि हा कॅच सुटला, संयम सुटला आणि कॅच पण सुटला आणि मॅच केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. सचिन फ्रेंड्स या संघासाठी अंतिम विजयी होण्यासाठी सचिन फ्रेंड्स यांना केवळ 1 धाव आवश्यक आहे. मोहन फ्रेंड्स आयोजित CS चषक पर्व दुसरे
चांगला प्रयत्न, चांगली गोलंदाजी दिनेशची. केवळ एक धावाची आवश्यकता आहे. सचिन फ्रेंड्सचे सर्वा, राजू भाऊ बनगे, विनायकजी जाधव, सर्व त्यांचे खेळाडू, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. केवळ एक धाव आवश्यक आहे या अंतिम विजयी होण्यासाठी. सुंदर गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा दिनेश. सामना त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत खेचायचा प्रयत्न केलाय. अजूनही बरेच चेंडू शिल्लक आहेत. केवळ एक धाव हवी आहे. 6 चेंडू आणि 1 धाव सामन्याचं समीकरण आहे. 6 चेंडू 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी केली दिनेशने, चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा आपल्याकडे हजर झाले ते नितीनजी जाधव, प्रणय शेलटकर गोलंदाजी करत आहेत. चांगला गोलंदाजी केली त्यांनी. आणि सामन्यामध्ये बाद झालाय. एक शेवटची धाव हवी होती आणि या शेवटच्या धावेसाठी आवश्यकता असताना गोट्याने आपली विकेट टाकली. राजूभाऊ बनगे चाललेत बॅटिंगसाठी. केवळ एक धाव त्यांचा बिनबाद जिंकण्याचा इरादा होता, पण त्याच्यामध्ये थोडासा अडथळा गोट्या यांचा